झाले आणि हे होणार होतं, हे घडणार होतं, हे आजचं नाही आहे. मी गणेश नाईकांना जवळ 35 वर्ष ओळखते. प्रत्येक निवडणुकीत ते पक्षश्रेष्ठींना हातात धरून खोटं नाटं सांगून त्यांची मुलं अशा पद्धतीने माझ्या दरवेळी त्यांनी तिकीट कापलेले आहेत. खरं तर महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास युती तुटल्याच जमा आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतात. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे. आणि खरं तर आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आणि तुम्ही आता घरामध्ये दिसताय, कारण काय? कारण असं आहे की काल आम्हाला जिल्हाध्यक्षांनी 13 फॉर्म दिले. मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन सांगितलं की मला माझ्या कार्यकर्त्यांना एक जास्त नाही 111 मधून 10-12 सीट तरी तुम्ही द्या म्हणून. तर त्यांनी फोन करून संजू नाईकला सांगितलं की मंदाताईंबरोबर बसा, निलेश म्हात्रेला नगरसेवकाची तिकीट द्या आणि बाकीचे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांच्याशी बसून चर्चा करून जे काही बसवता येतील ते त्यांना बसून तुम्ही द्या म्हणून. त्यानंतर मी घरी आल्यावर डॉक्टर राजेश पाटीलच्या इकडे मी गेल्यानंतर 3 तास त्यांची आम्ही वाट पाहिली. मी स्वतः संजू नाईकला फोन केला, फोन उचलला नाही त्यांनी, त्यांच्या पीएला केला, साहेब पुढच्या गाडीत द्या असं सांगून 3 तास त्यांच्या ऑफिसला आम्ही बसून राहिलो. येऊन आता चर्चा करतील आणि आम्हाला एबी फॉर्म देतील. मग डॉक्टर राजेश पाटील जिल्हाध्यक्षांनी काल मला 13 एबी फॉर्म दिले आणि मी बोलली सही करून द्या म्हणून. तर सही करताना ते म्हणाले की मी बाजूलाच राहतो, हे फॉर्म किचकट आहेत, तुम्ही भरून घ्या, मग मी तुम्हाला 5 मिनिटात देऊन सह्या करून देतो. त्यांच्या भरोश्यावर मी 13 फॉर्म ते घेतले. सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या तिकीट द्यायचं होतं त्यांना बोलवलं, त्यांचे रात्रभर आम्ही पेपरवर्क तयार केले, त्या 13 लोकांचे एबी फॉर्म भरले आणि सकाळी मी त्यांना 6 वाजल्यापासून शोधते, फोन करते, फोन काही उचलत नाही. त्यांना किडनॅप केलं का ते कुठे आहेत माहिती नाही. पण 7 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं. ते म्हणाले मी 9 वाजेपर्यंत तिकडचं काम आटपून तुमच्याकडे येतो आणि उरलेल्या फॉर्मवर सह्या करतो म्हणून. पण माझ्याकडे म्हणे 5 फॉर्म दिलेले आहेत, एक निलेश म्हात्रेचा नगरसेवकाचा आणि 4 बेलापूरच्या तिकीट असे दिलेले आहेत, बाकीचे काही दिलेले नाहीत. पण तुमच्या आग्रह खातर येऊन मी त्याच्यावर सह्या करतो बोलले. 9 वाजल्यापासून आता सगळ्या लोकांना मी 13 लोकांना बोलून घेतलं. ते काय अजून आलेले नाहीत आणि त्या कुठल्याही फॉर्मवर सही केलेली नाही. त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते ते नाराज झाले आणि हे होणार होतं, हे घडणार होतं, हे आजचं नाही आहे. मी गणेश नाईकांना जवळ 35 वर्ष ओळखते. प्रत्येक निवडणुकीत ते पक्षश्रेष्ठींना हातात धरून खोटं नाटं सांगून त्यांची मुलं अशा पद्धतीने माझ्या दरवेळी त्यांनी तिकीट कापलेले आहेत. मला हे नवीन नाही आहे, आमच्या पक्षश्रेष्ठीला हे नवीन असेल किंवा कार्यकर्त्यांना नवीन असेल, पण मलाही त्यांची खेळी पहिल्यापासून माहिती आहे. एबी फॉर्म खराब झाले, मग ते मागवायचे, दुसऱ्या कार्यकर्त्यांना द्यायचे, मग दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या तिकिटी भरून आणायचे. हे त्यांची आजची खेळी नाही आणि ती होणार होती म्हणून मी डॉक्टर राजेश पाटलांना सावध सांगितलं होतं की मला तुम्ही या 13 फॉर्मवर सही करून द्या. आणि त्यांना जर द्यायचे नसते तर त्यांनी कशाला मला फॉर्म दिले असते. पण ताई, एक गणितच उलगडलं नाही अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना की तुम्ही दोघंही एकाच पक्षामध्ये आहात. ही काही स्वतंत्रपणे वाटणी नव्हे, ही भारतीय जनता पार्टीची मध्ये एकत्रित लढण्याची किमया आहे. आणि असं असताना ही वाटणी कुठे होते की तुम्ही 13 मागताय, तो 10 मागताय, ते 15 मागतायत? ही वाटणी भाजपमध्येच कशी काय होते? असं नाही, पहिलाही होत होतं, सर्व पक्षात होतं. सर्वजण मागत असतात आपापल्या कार्यकर्त्यांसाठी. ही काही नवीन नाही आहे भाजपला पण आणि कुठल्याही पक्षाला. राष्ट्रवादीत सुद्धा आम्ही मागायचो पण ते देतच नव्हते. शेवटच्या दिवशी फॉर्म भरेपर्यंत ते टाळतच नाही. ते आजही तसंच केलं. सेम परिस्थिती, काही परिस्थिती माझ्यासाठी नवीन नाही. तुला जाणीवपूर्वक केलं जाते मंदा? ते तर काय तो पहिल्यापासून करत आलेला गणेश नाईक, ते काय आज नवीन नाही. गणेश नाईकाची प्रत्येक नगरसेवक त्यांच्या घरात राहायला पाहिजे, त्यांच्या हातात राहायला पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळी ते कुठल्याही पक्षात गेले तर हेच नगरसेवक त्यांच्या बरोबर जातात आणि त्यांची ताकद वाढतात. म्हणजे जाणाऱ्या पार्टीमध्ये माझ्या बरोबर एवढे नगरसेवक आहेत आणि आता 111 जरी त्यांनी निवडणुकीत लढवलं, माझं चॅलेंज आहे. ते खरे नेते असतील ना तर त्यांनी 111 निवडून आणावे. तुम्ही तुमच्या नेत्याला चॅलेंज करताय? 100%. तरच आमचा महापौर बसेल. वेळ आली म्हणावी चॅलेंज करण्याची. भाजपचा महापौर कधी बसेल? त्यांना चॅलेंज केल्यावर बसेल ना. माझं मतदान बघून आले गेलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिले, जे काल आले त्यांना दिलेत.
ते कधी पक्षाचे सक्रिय सदस्य झाले? माझा प्रश्न हाच होता की पूर्वाश्रमीचे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना डावललं जात आहे आणि अचानकपणे आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे. ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नव्हे. ही संस्कृती नाही. मतदानावर डोळा ठेवून माझा कार्यकर्ता, माझा नगरसेवक तिथे कसा बसेल, पक्षाचा नाही. मी पक्षासाठी मागते. मी काय मंदा मात्रेची कुठली लॉबी नाही इथं. माझ्या मुलाने आज नगरसेवक पदाचा त्याग केला. 20 वर्ष तो तेच करत झाला. माहिती आहे, एकटा निलेशला तिकीट दिलं तर निलेश कधीच घेणार नाही. कार्यकर्त्याला दिलं तरच निलेश मात्रे रिंगणात येईल. आणि त्यांनी ती खेळी केलेली आहे, ती त्याची खेळी सक्सेस झालेली आहे. आणि डॉक्टर राजेश पाटील कुठे किडनॅप आहेत, काय आहेत, त्यांना कुठे दाबून ठेवले मला माहिती नाही. हे त्यांना मी पूर्वकल्पना दिली होती. हे अशा अशा पद्धतीने खेळी खेळणार, नेहमीची त्यांची स्ट्रॅटेजी आहे त्यांच्या मुलांची त्यांची. आणि उद्या निवडून आल्यावर ते कितपत भारतीय जनता पार्टीबरोबर राहतील मला नाही वाटत. हे खूप मोठं विधान आहे तुमचं. हे खूप मोठं विधान आहे. म्हणजे पक्षाने दखल घ्यावी. मी खरं आहे तेच बोलते, मी सत्य आहे तेच बोलते. आणि मी स्वाभिमानी आहे. मी काय माझा मुलगा नगरसेवक झाला नाही झाला त्याच्यावर जिवंत नाही. की नगरसेवक बनून आम्ही गाड्या गोड्या घेतलेल्या नाहीत, बंगले बांधलेले नाहीत. आम्ही स्वयंभू आहेत. आमचा बिझनेस आहे. आम्ही बिझनेस मधून कमवून सोशल काम करतो, समाजसेवा करतो बिझनेस मधून. आमच्यावर कुठला डाग नाही आहे की आम्ही याच्याकडे पैसे मागायला गेलो का त्याच्याकडे गेलो, त्या बिल्डरला लुटला का त्या बिल्डरला लुटला. आम्ही समाजसेवा करतो आमच्या पैशातून. म्हणून माझ्या मुलाला तिकीट मिळाली नाही मिळाली, 20 वर्ष त्यांनी त्याग केला ना. पहिलं तिकीट कोणी कापलं? गणेश नाईकांनीच कापलं ना. पार्टीने दिलेलं एबी फॉर्म भरला, लगेच दुसऱ्याला दिलं आणि भरायला. पण मग आता जे तुमचे जे तुम्ही म्हणता की 13 फॉर्म मी मागितले होते ते भारतीय जनता पार्टीचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते होते, तुम्हाला मानणारा वर्ग होता. या 13 पैकी फक्त 5 लोकांना तिकीट म्हणजे एबी फॉर्म दिले तुमचं म्हणणं आहे. उर्वरित जे 8 लोक दिले नाही अजून, म्हणजे तेही दिले नाहीत. नाही देऊ म्हणतात आम्हाला, तेही नको आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही नाकारताय. 5 लोक घेऊन मी काय करू? पण मग 5 वर्ष तयारी केलेल्या या जे उमेदवार आहेत तुमचे जवळचे, यांनी मग जायचं कुठे? यांना फॉर्म भरायला सांगा तुम्ही अपक्ष. मी सांगितलं आम्ही पक्षाबरोबर आहोत. आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षासोबत आहोत. आतापर्यंत आम्हीच कष्ट करून पक्ष लावला. हे तर आयराम गैराम आहेत. हे काय पहिलं राष्ट्रवादी शिवसेनेतून मी असताना राष्ट्रवादीत आले, तेव्हा पार्टी हायजॅक केली. शरद पवारांनी यांना सगळं दिलं, कानातलं, गळ्यातलं, पायातलं सगळं यांच्याच घरात दिलं. म्हणून मी भाजपमध्ये आली. मग यांना पुन्हा भाजपची सगळी मतं दिसायला लागली, हे निवडून येणार नाही म्हणून इथे आले. आता इथे आऊन ती स्ट्रॅटेजी चालू आहे. पण मग आता हे जे कार्यकर्ते तुमच्याकडे आले होते ते आता म्हणतात की आम्ही जाऊन अपक्ष फॉर्म भरतोय, तुम्हाला म्हणतात? नाही, त्यांना अजूनही अपेक्षा आहे अच्छा, की एबी फॉर्मवर आमच्या सही होतील आणि आम्हाला फॉर्म मिळतील, पार्टी आमच्यावर अन्याय करणार नाही. या अपेक्षेत ते बोलतात आहेत. मी त्यांना सांगितलं आपण आपला निर्णय घेऊ शकता. बरोबर. मी कार्यकर्त्यांचं काय नुकसान करू? बरोबर. मग करायचं असतं तर मी एवढा संघर्ष केला कशाला असता? आज 12 वर्षांनी काम केलं आणि काल आला माणूस, त्याला आज सकाळी एबी फॉर्म. मला म्हणजे आपली लॉबिंग करायची तर किती करायची? पण मग ताई पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय असावा ना. ते स्वतंत्र तर नाहीत ना, ते पण भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांना पक्षाकडून फॉर्म दिले जातात. काय आहे यांची स्ट्रॅटेजी आहे. पक्षाला वेगवेगळं सांगायचं, हा येणार नाही निवडून, तो होणार नाही, आम्ही केलं तरच करो. मंत्रीची ताकद नाही, मग 2दा निवडून कशी आली? तुम्हाच लोकांना पाडवून. तुमचा आवाज तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे दिला होता का? सगळं माहिती. मग हे का डावलले जाते? नाही यांनी इथं डावलं. पक्षश्रेष्ठीला काहीच माहिती नाही. अच्छा, अंधारात ठेवून सगळं काम करतात ते. नेहमी राष्ट्रवादीत पण कोरे फॉर्म आणायचे, स्वतः नावं टाकायचे. आणि ते सुप्रिया सुळे बोलल्या ना मध्ये की गणेश नाईकांना आम्ही कोरे एबी फॉर्म देत होतो, तुमच्याच चॅनलने दाखवले होते. तसंच आता त्यांनी राजेश पाटलाला किडनॅप केलंय का राजेश पाटील स्वतः गायब झाले, मला काही माहिती नाही. पण ते बोलले मी 9ला येतो. पण राजेश पाटील तर तुमच्या वरच असताना बसले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून. अहो, कोणाच्याही वरदसन बसू द्या, त्यांना कसं पॉलिसी फिरवायची त्यांना माहिती आहे ना. ते खेळाडू आहेत. आता मंदा मात्रेंची भूमिका काय शेवटचं काय? आता अपक्ष फॉर्म भरतात म्हणतात, काही लोक राजीनामा पण म्हणतात, काय तुमचं काय म्हणणं? मी त्यांना शांत केलेलं, आपण पक्षासोबत राहायचं, आपण पक्षाचं काम करायचं. ते तर आयाराम गयाराम आहे, दुनियेला माहिती आहे. 5-10 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आता नाराज आहेत प्रचंड. आता नाराज आहेत, त्याचं त्यांनी पक्षश्रेष्ठीने विचार करावा. तुम्ही आवाहन कराल या संदर्भात? मी तर आव्हान काय, मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहे. अच्छा. आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींना सांगितलेलं आहे. आणि आम्ही कुठे 111 सीट मागतोय? आम्ही कुठे त्यांच्या मतदारसंघात त्यांनी ऐरोळीत सगळ्यात जास्त निवडून आणावं.
तो नेता आहे ना, माझ्या हा इथे तर दुसरा येणारच challenge आहे. हा दुसरा चॅलेंज. मी माझ्या इथे माझं मतदान आहे, त्याच्यावर बीजेपी इथे 100% येणार आहे. त्याने ऐरोळीत निवडून आणून दाखवून त्याच्या पोरांनी 3-3, 4-4 पोरं आहेत ना, पक्षाचं काम करतात ना, खूप जोरदार एकदम. त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी आणा ऐरोळी बिरोळी, दाखवा भाजपचा वापर बसवा, मला आनंद आहे. आता तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या जवळच्या ज्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही अडवणार नाहीत, ते स्वतंत्र नाही नाही, त्यांना मी सरळ सांगितलंय पक्षाचं काम करायचं. पक्षाचं काम आतापर्यंत सगळ्या संघर्षामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहिलात. 3 वेळा यांनी विरोधात काम केलं. पहिला ते उभे होते, मुलगा, त्यांची लोक, तेव्हा पण ही लोकांनी पक्षाचंच काम केलं ना. यांना कुठे काय पद दिलं, यांना कुठलं पद मिळालं का कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला का? नाही सोडला. आताही आम्ही सोडणार नाही, आम्ही पक्षात राहू. त्यांना तेच पाहिजे, आम्ही पक्ष सोडून कधी जातो आणि पूर्ण बेलापूर आमच्या ताब्यात कधी मिळतं. अच्छा. रिडेव्हलपमेंट म्हणून आम्हाला आमचे नगरसेवक नको आहेत, त्यांना त्यांचे पाहिजे. पण हे अगदी निवडणुकीच्या तोंडावर, आज शेवटचा दिवस, उद्यापासून प्रचाराला जवळपास सुरुवात होते. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना भारतीय जनता पार्टीमध्ये घडणं अपेक्षित वाटतं, म्हणजे हे बरोबर चाललंय? हे बरोबर चाललेलं नाही. कार्यकर्त्यांना त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे. पक्षश्रेष्ठी त्याची दखल घ्यावी आणि जे माझे लोक पार्टीचे 13च लोक आहेत, जास्तही नाही हो. का मी 50 मागितल्या का? मग मला इतकं आश्चर्य वाटतं की इतक्या या छोट्या छोट्या लोकांना यांना घाबरायचं कारण काय? चला तुम्ही 50, गेल्या वेळी राष्ट्रवादीत 111 सीट लढवल्या, 53-54 आल्या, 40-50 लोक पडले ना तुमचे. पडण्यासाठी तरी या गरीब लोकांना, कार्यकर्त्यांना तिकीट द्या. पडले समजा, त्यांचं म्हणणं आहे की पडणारा उमेदवार नको, जिंकणारा हवाय. मग 111 त्यांना चॅलेंज देते मी. ते नेते आहेत ना, त्यांनी 111 आणा. महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे. 111 आणले, मी स्वतः हार घेऊन जाईन त्यांना घालायला. अच्छा, एक शेवटचा, अगदी शेवटचा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबरोबरची युती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये टिकू शकली नाही. तुम्ही पहिल्या फेरीपासून जवळपास 3-4 फेऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्या वेळेला सहभागी होतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी बाईटमध्ये म्हणत होतात की अपेक्षित आहे आणि हे होणार. का तुटली युती? मी सांगितलं ना एका शब्दामध्ये, सगळं माझ्या घरात पाहिजे, माझ्या हातात पाहिजे, दुसरं कोणच नको या घरात. अहो त्यांना मी चालत नाही, एक महिला, युती काय चालेल? मी कधी युतीच्या बद्दल बोलली? मी सांगितलं पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मंदाताई अपेक्षित होत्या की मंदाताईंना आशा होती की युती व्हायला हवी. माझं असं पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो. आज पण पक्षश्रेष्ठीने दिलं, ते लढतील, नाही दिलं नाही लढतील. पण माझ्या मुलांनी या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी त्याग केलेला आहे. तो बोला मी पहिलाही 20 वर्ष त्याग केलेला आहे कार्यकर्त्यांसाठी, मी एकटा नगरसेवक बनवू इच्छित नाही. आणि मला सांगा, यांच्या कळपात तो निलेश एकटा काय करणार? अच्छा, तुम्हाला माहिती नाही यांची सवय. एकटा माणूस त्यांच्या विरोधात असला का त्याला वाळीत टाकलं जातं. त्याच्याशी कोणी नगरसेवक बोलणार नाही, चालणार नाही. 35 वर्ष मी स्ट्रॅटेजी बघत आलेले, म्हातारी झाले आता. त्याच्यामुळे मला काही नवीन नाही. तुम्हाला मंदा मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. नाही, मी पक्षाचं काम करणार. म्हणजे 3 वाजेपर्यंत वेट अँड वॉच ना, की अपेक्षित आहे? 3 वाजेपर्यंत मी वेट अँड वॉच करते की राजेश पाटील येतील आणि आम्हाला फॉर्म दिले. आम्ही काही भीक मागत नाहीये. सही हवी आहे त्याच्यावर. आमचा अधिकार आम्ही मागतोय, आम्ही भीक मागत नाही. आणि त्याच्याकडे तर मी आयुष्यात भीक मागायला जाणार नाही, मेली तरी. 20 वर्ष नाही मागितली. पण मग 3 वाजेपर्यंत जर वाट बघूनही जर काही झालं नाही आणि काहींनी जर अपेक्षा फॉर्म भरले तर तुम्ही त्यांना अडवू शकत नाही? मी कसं अडवणार? प्रत्येक जण बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत. कोण कोणाला या राज्यात अडवू शकतो का? मोठे मोठे भले भले हे नेतेच पार्ट्या सोडून इकडे आले. ज्या शिवसेनेने यांना सगळं दिलं ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीने पायाच्या जोडव्यापासून डोक्यापर्यंत दिलं ते भाजपमध्ये आले. मी तर कधीच कोणाकडे काही घेतलं नाही. पहिल्या वेळी भारतीय जनता पार्टीत आली आणि मी 3 वेळा आमदार झाली. मी तर पार्टी सोडून गेलेली नाही. उद्या ना काय नाही मिळालं तर लगेच त्याच्या पोरांनी बसताना मानलंच ना वेगळं. पार्टीचं ऐकलं का? माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकलं का? राहिला ना पार्टीच्या विरोधात, गद्दारी केली ना, आणि आला ना परत पार्टीत भाई बनायला. हे काय दुनिया काय इथली काय दूधकुळी आहे का? सुशिक्षित लोक आहेत, विचार करतील. पण मध्ये अगदी एक शेवटचं आहे, जर आता 3 वाजेपर्यंत या सगळ्या घडामोडी जर अपेक्षित नाही झाल्या, तुम्ही चॅलेंज देताय की 111 त्यांनी निवडून आणावं, आणि जर अशा प्रकारच्या अपेक्षित नाही झाल्या, जर सगळ्या सीट जर त्यांच्याच बाजूने जर समजा लढवल्या गेल्या, तर मंदा म्हात्रे या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरणार आहेत की नाहीत? कारण तुम्ही चॅलेंज करताय की त्यांना 111 निवडून आणावं. त्यांनी आणल्या पाहिजे. मी तर काय पक्षाचा प्रचार करणारच आहे. पक्षाची बांधिलकी आहे माझी. मी त्यांच्यासारखी गद्दार नाही आहे.
आज इकडे नाही मिळालं तर दुसऱ्याच्या ताटातलं जेव्हा. मग त्यांनी दिलेल्या उमेदवारांचा तुम्हाला प्रचार करावा लागेल मग. त्यांनी नाही, पक्षाचे उमेदवार आहेत ते. अच्छा, तुम्ही म्हणताय ना की त्यांच्या आता त्यांनी आराम गॅरम दिलं तर शेवटी ते पक्षाचेच झाले ना. शेवटी पक्षाच्या सिंबलवर लढणार म्हणजे तो पक्षाचा कार्यकर्ता झाला. पण अजूनही आमचे कार्यकर्ते अपेक्षित आहेत, काय करायचं काय नाही, करतील नाही तर नाही देतील. नाहीतर 313 वाजतील. कशाला 3-13 वाजतील? वाजायचे त्यांची 3 पोरं बसलेत घरी. माझा एक निलेश घरी बसलाय, त्याची 3 पोरं घरी बसले. नीती कोणाला माफ करत नाही. ज्या नीतीने तुम्ही जे राजकारण खेळता ती चेन आहे, सायकल आहे. तुम्हाला एकच उदाहरण देते आणि माझं संपवते. 20 वर्षानंतर हाच निलेश म्हात्रे, हाच डॉक्टर नाथ, हीच गणेश नाईक कंपनी आणि हाच निलेश म्हात्रेची तिकीट आणि हीच तिकीट त्यांनी 20 वर्षापूर्वी कापून डॉक्टर नाथला दिलेली. आज ही तीच परिस्थिती. म्हणजे ही चैन फिरते की नाही. 20 वर्षानंतर तोच प्रसंग आज परत माझ्या समोर आलेला आहे. पुनरावृत्ती झाली असं म्हणावं. पुनरावृत्ती होतेच, आज न होतेच उद्या. ते काय पुनरावृत्ती, ही जी नीती आहे ना ती कधी कोणाला माफ नाही करत. बसल्यात ना 4-4 गाडीचे स्वप्न बघणारे, 3-3 घरी, कळेल थोड्या दिवसात. चला. तर या होते मन्ना म्हात्रे. ज्या पद्धतीने आपण बघत असाल त्यांनी गणेश नाईकांवर थेट टीका करताना म्हटलेले आहे की ही घरात 13 फक्त उमेदवारांची माफक अपेक्षा करतानाही जिल्हा प्रमुखांनी या बाबतीमध्ये गंभीरपणे विचार केला नाही. तर ते म्हणतात की जिल्हा प्रमुख नक्की कुठे केलेत, किडनॅप झालेत की काय. मात्र 3 वाजेपर्यंत आताही त्या आशावादी आहेत की 3 वाजेपर्यंत याच्यामध्ये काहीतरी घडामोड